झाडांपेक्षाही उंच अशी गौतम बुद्धांची मूर्ती आणि हा सुंदर व्ह्यू नेमका आहे तरी कुठला, तर चला स्टार्टिंग पासून बघूया. आपण ज्या प्लेस वर चाललो ती प्लेस नागपूर पासून फक्त 20 ते 25 किलोमीटर अंतरावर आहे, जे की उमरेड रोड वर असलेल्या उटी गावाजवळ आहे. उटी गावाच्या थोडं पुढे गेल्यावर तुम्हाला असं एंट्रन्स गेट दिसेल. एंटर करताच तुम्हाला दुरूनच गौतम बुद्धांची भव्य अशी मूर्ती दिसेल. मेन गेट मध्ये एंटर केल्यावर तुम्हाला लुंबिनी बुद्ध विहारचा सुंदर आणि शांत असा परिसर बघायला मिळेल. आणि हीच ती भव्य मूर्ती आहे जी आपण स्टार्टिंगला बघितली होती. सत्याशील करुणा करा महिमा तुझा अपार, युगंधरा क्रांतीवीरा वंदन तुला त्रिवार. जेवढा सुंदर इथला परिसर आहे तेवढं सुंदर इथला विहार सुद्धा आहे. पण मी ज्या दिवशी गेलो बुधवारला, नेमकी त्याच दिवशी इथली लाईन नव्हती. तरी सुद्धा मी काही क्लिप्स काढल्या आहे, तुम्ही बघू शकता. विश्वशांतीचा मार्ग जो बुद्धाने दिला, त्या बुद्धाचा धम्म जगिया वंदनीय ठरला. आणि जसा मी व्हिडिओ एंड करणारच होतो तेव्हा तिथल्या एका वर्कर कडून मला माहिती पडलं की मागे सुद्धा बघण्यालायक खूप काही आहे. थोडं मागे आल्यावर तुम्हाला बाबासाहेबांचा पुतळा दिसेल, जो की आपल्याला खूप काही सांगून जातो. आणि पुन्हा थोडं 200-300 मीटर मागे गेल्यावर रेड कलरचं शेल्टर दिसेल. आणि तुम्ही जर हे मिस केलं म्हणजे तुम्ही इथे येऊन खूप काही मिस केलं. विश्वशांतीचा मार्ग जो बुद्धाने दिला, त्या बुद्धाचा धम्म जगिया वंदनीय ठरला. गाईज, तुम्हाला या प्लेस बद्दल माहिती होतं का? आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या सिटी किंवा गावामधून बघत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशाच मिनी व्लॉग साठी फॉलो करा आपल्या आयडीला यश 100 कर.